आणि आता आपण विद्यमान सामन्याकडे वळूया. जो सामना आहे 32 शिराळा 11 विपक्ष जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स असा होणार हा सामना. नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे ग्लोरियस स्पोर्ट जावली या टीमने. आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमने घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे 32 शिराळा 11 या टीमला. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा बोलूया आणि पाहूया 32 शिराळा 11 विरुद्ध जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स असा होणारा सामना. स्ट्रायकर जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रविष्ट केलेली आहे. त्याचबरोबर आपण सामनावीराचा पुरस्कार देऊया. पाठीमागचा जो सामना झाला त्या सामन्यामध्ये गणेश शिंदे यांनी बहरदार खेळ केला आणि या खेळाचा गुणगौरव आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि त्यांना आपण सामनावीर पुरस्कार देऊन त्यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती गुणगौरव करत आहोत. सकाळपासून जर तुम्ही पाहिलं तर पावसाची संतप्त धार सुरू आहे, कधी वेगाने कधी कमी वेगाने, परंतु व्यासपीठावरती आपण देऊया गणेश शिंदे यांना सामनावीर पुरस्कार. ज्यांनी अप्रतिम खेळ केलेला आहे आणि आपण त्यांना या सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्रदान करत आहोत आणि विद्यमान सामन्याकडे आपण वळत आहोत. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली? आणि झेल हातातून निसटलेला आहे. या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये घडतात आणि अशी परिस्थिती ज्यावेळेस मैदानात येते ना त्यावेळेस प्रत्येक खेळाडू हा 100% प्रयत्न करत असतो, परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात. त्याचमुळे मॅचला येते रंगत. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे झेल निसटलाय. आता बॅटिंगसाठी हर्षल तयार होतील जे सोनवडे गावचे आहेत. एका बाजूला अमर मराठेवाडी. ऑन साइडला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील, धावतील, पकडतील. बॉल पाण्यामध्ये जाऊन थांबलाय. पाण्यातून मार्ग काढत खेळाडूंना बॉल पर्यंत पोहोचावं लागतंय. तोपर्यंत धावफलकावरती आणखीन एक धाव येते. धावफलकावरती 2 धावा आपण जोडूया. प्रारंभिक जोडी आपण जर पाहिलं ना तर अमर मराठे हर्षल त्यांच्या सोबतीला आहेत. पहिलं षटक निलेश भिल्लार यांच्या नावी आहे. आतापर्यंत 2 बॉल टाकले, 2 धावा खर्च केलेल्या आहेत. एक चांगला वेग त्यांच्या गाठीशी आहे. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती समोर अमर मराठे तयार. भिरकवण्याचा प्रयत्न. हाही बॉल निश्चित हवेत होता, परंतु पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल आणि याही बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. जिथे आपण चर्चा करतो ना की पाठीमागच्या बाजूला तुम्ही कितीही मोठा फटका खेळलात ना तर तिकडे डिक्लेअर झोन आहे. निश्चित निलेश भिल्लारे ज्यांनी 3 बॉल हाताळलेले आहेत कमरेवर त्यांनी हात ठेवलाय, कारण पाठीमागच्या काही महिने जर आपण पाहिले तर त्यांना बॅक इंजुरीने सामोरं जावं लागलं होतं. परंतु षटक क्रमांक पहिला हाताळत आहेत. बॅटची कडा यष्टीरक्षक जाऊन पोहोचतील का नाही. त्यांच्या आवाक्या बाहेरचा बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय एका धावेसाठी. याही बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येते. पहिल्या षटकामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत. 4 बॉल टाकले, 4 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रयत्न हाच होता की प्रारंभिक जोडीतले फलंदाज आम्हाला माघारी पाठवायचे आहेत, परंतु एका बाजूला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग अमर मराठे असतील किंवा हर्षल असतील. निश्चित निलेश भिल्लार यांची आपण चर्चा करतोय की अलीकडचे काही महिने जर आपण पाहिले ना तर निश्चित त्यांना बॅकची जी इंजुरी आहे ना त्याला सामोरं जावं लागतंय. एक वेगवान गोलंदाज म्हटलं ना की अनेक इंजुरीज तुम्हाला होत असतात. त्याच्यामध्ये निलेश भिल्लारे थोडेसे इंजुरीग्रस्त आहेत आणि खेळ थोडासा थांबलेला आहे. परंतु संपूर्ण आपण सकाळपासून आढावा घेऊया. बरेचसे सामने शेवटच्या बॉलपर्यंत गेले, लो स्कोरिंग राहिले कारण पावसाच्या सरी जोरात कोसळत आहेत आणि त्याचमुळे की काय अनेक सामने शेवटच्या बॉलपर्यंत गेलेले आहेत.
आतमध्ये निलेश भिल्लारे करत असताना जी काही वैविध्यता आहे, जी काही वैशिष्ट्य गोलंदाजीमध्ये आत्मसात केलेली आहेत, जी काही भिन्नता आहे तीच अंमलात आणण्याचा प्रयत्न निलेश भिल्लारे मैदानाच्या आतमध्ये करतायत. हा शेवटचा बॉल आडव्या बॅटने हा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता धावांसाठी अमर मराठे झगडतायत. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 4 धावा धाव फलकावरती 32-11 या टीमने उभारलेल्या आहेत. 0 गडी बाद आहे ही स्थिती. ओव्हर नंबर 2 साठी आता गाव पिंपरी नाव राहुल वांगडे. षटक क्रमांक 2 साठी एका बाजूला हर्षल जे सोनवडे गावचे खेळाडू आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच आपण ही नावं चर्चेमध्ये पाहिलेली आहेत. टेनिस बॉल क्रिकेट असो, अमर मराठे यांचा चांगला खेळ राहिलाय. अनेक वेळा हर्षल यांचाही खेळ बहरताना आपण पाहिलाय. परंतु सध्याच्या घडीला 32-11 हव्या आहेत धावा आणि त्या धावा आता या जोडीला कुटाव्या लागतील. बॉल पुढे ठेवलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉलचा वेग सीमारेषेच्या पलीकडे मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सरळ 4 धाब्यांसाठी चाललाय. आला या डावातला पहिला चौकार हर्षल यांच्या बॅटमधून. हर्षल कोळी यांच्या बॅटमधून हा फटका आलाय. काय खोदून काढलाय, ताकदीचा वापर चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉल सी कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धाब्यांसाठी धाडलाय. आपटलेला बॉल, वेग चांगला आहे परंतु दिशाही पाहावी लागेल आणि पंचांनी कळवलं की डाव्या स्ट्रीच्या बाहेरची दिशा आहे आणि हा आलाय तो व्हाईट बॉल. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. पहिल्या बॉलचा टप्पा थोडासा पुढे टांगला होता परंतु हा टप्पा पाठी ओढला आणि डाव्या स्ट्रीच्या बाहेरची दिशा असल्यामुळे पंचांनी स्पष्ट नकार दिला. आपटलाय परंतु यावेळेला पूल केलाय. बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. आणखीन एक ब्लास्ट. हर्षल यांची बॅट आता तळपली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहूया रिप्ले टेलिकास्ट. आपटलेला बॉल आणि आपटलेल्या बॉलवरती एक पाय पुढे काढत या बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी आलाय तो षटकार. सुरुवातीला हर्षल शांत होते परंतु आता त्यांनी आक्रमक रूप धारण केलंय. डावेशी सोडून जाणारा हा बॉल पंचांनी कळवलंय की हा व्हाईट +1 अशा 2 धावा आहेत. हर्षल यांची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना धावसंख्या आहे 17 वरती 0. एका बाजूला हर्षल यांनी 3 बॉल खेळलेत आणि 11 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. एका बाजूला राहुल वांगडे यांनी 2 बॉल टाकलेत आणि 13 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. पावसाच्या पडणाऱ्या सरी आणि त्याच्यामध्ये खेळलं जाणारं हे पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आपण सकाळपासून घेत आहोत आस्वाद. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. दिशा देण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि पहा याला म्हणतात खेळाडू वृत्ती. पंचांच्या निर्णयाची वाटही न बघता हर्षल यांनी क्रीज सोडलं. याचमुळे की काय आज खेळ मोठ्या उंचीवरती चाललेला आहे आणि स्वतःहून क्रीज सोडलंय आणि त्यासाठी त्यांचं आपण कौतुक करूया. बॅटची कडा आहे त्यांनी मान्य केलं आणि सरळ त्यांनी परतीचा रस्ता धरलेला आहे. यासाठी हर्षल यांचं कौतुक करावं. परंतु 4 बॉल 11 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत. पहा याच काही गोष्टी आहेत ना क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत. बॅटची कडा होती आणि पहा इथे स्वतःहून त्यांनी क्रीज सोडलं. पंचांच्या निर्णयाची वाटही बघितली आणि किंबहुना पंचांकडेही त्यांनी बघितलं नाही. हीच क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती फार महत्वाची आहे जी खेळाडूला मोठ्या उंचीवरती नेते आणि ती हर्षल यांनी या बॉलच्या पाठीमागे दाखवली. त्यासाठी त्यांचं कौतुक. 17 वरती 1 पहिली विकेट प्राप्त झाली टीम ग्लोरियस स्पोर्ट जावली टीमला आणि धक्का क्रमांक पहिला राहुल वांगडे यांनी दिलाय. टप्पा पडल्यानंतर बॅटची अगदी हलकीशी कडा, बॅटचा किनारा भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि निलेश भिल्लारे यांनी एस्ट्यांच्या पाठीमागे पकडली एक चांगली कॅच. राऊंड द विकेट आले होते राहुल वांगडे. या अगोदर ओव्हर द विकेट होते. बॅटची कडा घेतली आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅट्समन महादेव कदम ज्यांनी चांगला खेळ केला या प्रीमियर लीग मध्ये. अंगावरती येणारा बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. महादेव कदम जे कदमवाडीचे आहेत
मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल वेगाने उसळतोय. आज भन्नाट वेगाने राहुल वांगड्यांनी बॉल टाकलेले आहेत. काही उसळणारे, काही पाठीमागे ओढलेले, काही पुढे सोडलेले. परंतु सुरुवातीचे 2 बॉल जर तुम्ही पाहिले तर महागडे होते आणि हे जे शेवटचे 2 बॉल आहेत ते चांगले आहेत. यावेळेला हा फटका समोरच्या बाजूला सरळ 6 धावांसाठी मोठा होतोय धमाका. फटका आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. येतोय महादेव कदम यांच्या बॅट मधून एक लाजवाब क्लासिकल उत्तुंग षटकार. मोठ्या फटक्यांचा आता धुडगूस फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये घालायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यामध्ये एक नाव जोडावं लागेल. ते नाव आहे महादेव कदम. काय फटका होता, जागेवरतून ताकदीचा वापर करत फेकून दिला सरळ 6 धावांसाठी. आज या सामन्यामध्ये दिवसा फटक्यांचं चांदणं शिंपावं लागेल. 24 वरती 1. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. करंट रन रेट आहे 12चा आणि अपेक्षित धावा आहेत. या सरासरीने जर 32 ने धावा बनवल्या तर 48 पर्यंत मजल मारू शकते. परंतु या ज्या काही गोष्टी आहेत ना या 2 षटकांच्या पाठीमागच्या आहेत. परंतु उर्वरित 12 बॉल मध्ये काय होतंय काय नाही होतंय, कुठपर्यंत हा संघ मजल मारेल, कशा प्रकारची बॅटिंग होईल, कशा प्रकारची गोलंदाजी होईल. ओव्हर नंबर 3 साठी जो पर्याय निवडलाय तो पर्याय आहे विकास सावले या नावाचा. ओव्हर नंबर 3 साठी विकास सावले, राईट आर्म ओव्हर द विकेट. अनुचित या बॉलच्या पाठीमागे वेग चांगला आहे परंतु दिशा खराब हे पंचांनी कळवलं. आलाय तो वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल आणि धावसंख्येला पण पुढे नेऊया. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. एका बाजूला महादेव कदम, एका बाजूला अमर मराठे. अमर मराठे यांची आता बॅट बोलू लागली षटकारांची भाषा. हा बॉल फेकून दिलाय सरळ 6 धावेंसाठी. येतोय आणखीन एक मोठा धमाका षटकार. मोठ्या फटक्यांचा कहर, धावसंख्येला येतोय बहर. अमर मराठे ज्या वेगाने आला त्याच वेगाने एक पाय पुढे काढत बॉल पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावेंसाठी. एक मनगटी फटका, 6 धावांचा झटका. हाई बॉल सोडून दिलाय. पंच पुन्हा वळतील का? टप्पा दिशा निश्चित निर्धाव बॉल आहे आणि दोन्ही अँगल्स, फलंदाजाने खेळताना अँगल आहे, गोलंदाजाने गोलंदाजी करतानाचा अँगल. ओमसा एमटीसीचं हे प्रसारण. आणखीन एक बॉल अंगावरती आलाय, त्याला डाव्या बाजूला मैदानाच्या खेळलाय. क्षेत्ररक्षक पाण्यातून मार्ग करत बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली आहे. तोपर्यंत चातुर्याने 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. विकास सावले उर्वरित काही बॉल घेऊन. आपटलेला बॉल वेगाने जाऊन पाठीमागे आदळतोय. एक सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे येते. निश्चित अमर मराठे यांना विचारामध्ये पाडणारा बॉल आहे. ज्या प्रकारे वेगाने बॉल आला, पावसाच्या संतप्त धारा सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये करायची आहे बॅटिंग. आता हा जो बॉल होता, हा जो बॉल डाव्यास्तीच्या बाहेरून चाललाय. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. दिशेवरती कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल. बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत. चिते की चाल, बाज की नजर और महादेव की बॅटिंग कभी संदेह नहीं करते, या प्रकारच्या काही कमेंट्स आहेत. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलच्या खाली, स्वतः गोलंदाज. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. 32-11 36 वरती 2 अशी स्थिती आहे 32-11 ची. आणि फलंदाज अमर मराठे, मराठेवाडी जातील माघारी. बॅटिंग करत असताना एक षटकार त्यांच्या बॅट मधून आला. स्ट्राइक रेट होता 1.33 चा. या स्ट्राइक रेटने त्यांनी बॅटिंग केली. हा जो फटका होता ना, वेळेची अचूकता त्यांना साधता आली नव्हती. या फटक्याच्या पाठीमागे 8व्या बॅटने निश्चित नाखुश होते ज्या प्रकारे त्यांनी फटका खेळला. बॉल हवेत उभा राहिला आणि विकास सावले यांनी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये शरीरावरती नियंत्रण ठेवत पकडला झेल. पुन्हा एकदा 2 अँगल. प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते. ज्यांनी संपूर्ण ग्राफिक्स जे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत, वक्रतुंड आर्ट्स आणि डीजे अद्वैत हे या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. आणि ओमसाई एमटीसी वाहिनी
या स्पर्धेशी जोडली गेलेली आहे, त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. उर्वरित काहीच बॉल शिल्लक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये विनायक बॅटिंगसाठी आलेले आहेत मधल्या फळीमध्ये. डाव्या स्ट्रीच्या बाहेर जाणारा बॉल आहे का? हो, पंचांनी कळवलंय की वाईट +1 अशा आपण 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडूया. निश्चित आता तुम्ही किती नंबर वरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी किती धावा बनवतायत यालाच फार महत्व आहे. 32-11 साठी आणि मैदानाच्या आतमध्ये विनायक तयार. थोडासा कमी गतीचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल वरती येतील. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव स्ट्रायकर एंडला फेक. रनआउटची संधी आहे का? आणि पंचांचं बोट आकाशाकडे आहे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये विनायक आल्या पावली जातील माघारी, धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. पहिली धाव अगदी सहजरीतीने पूर्ण केली, परंतु दुसरी एक धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि जोखीम घेतली आणि ही जोखीम परवडणारी नव्हती आणि माघारी जावं लागतंय विनायक यांना. या षटकातला अंतिम बॉल शेष आहे आणि अंतिम बॉल आता खेळण्यासाठी बॅटिंग ऑर्डर मध्ये कोणते परिवर्तन आहेत आणि बॅटिंग ऑर्डर साठी आता कुणाला पाठवलं जाईल? 39 वरती 3 अशी स्थिती आहे सध्याची. अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओके, षटक संपलेला आहे. आपण करेक्शन करूया. निश्चित आपण पुन्हा एकदा ती कमेंट पाहूया जी महादेव कदम यांच्यासाठी आहे आणि महादेव कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत. चीते की चाल, बाज की नजर और महादेव की बैटिंग पे कभी संदेह नहीं करते, कभी कभी मात दे सकती है मुंबई पोलिसांची शान महादेव कदम. क्या बात आहे. आणि त्यांचे मित्र आहेत उमेश दादा यांनी ही कमेंट पाठवलेली आहे, त्यासाठी त्यांचं कौतुक. परंतु आता अंतिम षटकामध्ये महादेव कदम कशा प्रकारची बॅटिंग करतायत? बॅटची कडा यष्टिरक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय आणि या बॉलच्या पाठीमागे मिळेल ती फक्त एकच सिंगल धाव. ओव्हर नंबर 4 साठी अमर शेलार गाव वागदरे ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. महादेव कदम यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा टोला आलाय आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणखीन एक मोठा फटका गगनाच्या गाभाऱ्यातून षटकारांचं तोरण. नाव महादेव कदम, मैदानाच्या आतमध्ये बेमिसाल बॅटिंग. अमर शेलार यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. अलीकडचा रबर बॉल क्रिकेटचा हंगाम जर तुम्ही पाहिला तर अमर शेलार चर्चेमध्ये आहेत आणि किंबहुना पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग जी टेनिसची झाली होती त्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज किताब मिळवणारे हे अमर शेलार होते आणि त्यांच्याच वरती आक्रमण केले आणि मैत्रीच्या लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजही पुरस्कार त्यांनी मिळवलाय. परंतु समोर महादेव कदम नावाचं वादळ आणि त्या वादळाचा सपाटा. आता ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने येतील का? आउटफील्ड स्लो आहे कारण पाणी थोडंसं मैदानावरती साचलेलं आहे. याच पाण्यातून मार्ग काढत खेळाडू बॉल पर्यंत येतात. डायरेक्ट हिट. पंचांकडे केली अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं आहे पतन. फलंदाज होतील धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. निश्चित आतापर्यंत सकाळपासूनचा आपण आढावा घेऊया. 32-11 ने आतापर्यंत 2 सामने जिंकलेले आहेत. ग्लोरियस स्पोर्ट जावलीने 2 सामने जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे जो संघ सामना जिंकेल ना तो तिसरा सामना जिंकणारा या लीग मधला दुसरा संघ असेल. आणि आतापर्यंत या लीग मध्ये 3 सामने जिंकणारा संघ जो आहे RV11 पाटण, ही अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे जोडूया आणि मैदानाच्या आतमध्ये उर्वरित काही बॉलसाठी आता अंकुश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. प्रॉपर टायमिंग नाहीये, वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. बॅटची वरची कडा बॉल घेऊन डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एका धावेसाठी
धावसंख्या निश्चित पुढे सरसावते. मधल्या काही ओव्हर्समध्ये धावगती चांगली होती, परंतु या अलीकडच्या काही बॉलमध्ये धावगती अमर शेलार यांनी कमी केली. पुन्हा राऊंड द विकेट. समोरच्या बाजूला अंकुश अंगावरती जाऊन बॉल आदळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित इथे मिळेल. स्ट्राइक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 49 धावा 4 गडी बाद. आणि या षटकातला आहे आता शेवटचा बॉल. यावेळेला सी कॉर्नरच्या दिशेने बॉल येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील का? हो आलेत. बॉल वरती झडप घातली. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तिसरीच्या प्रयत्नामध्ये आणि तिसरी ही धाव इथे होते पूर्ण. या 3 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये अंकित करूया. प्रथम बॅटिंग करत असताना 32 शिराळा 11 ने बनवलेल्या आहेत धावा त्या 52 आहेत. 53 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल 24 बॉल 53 धावा असं समीकरण आहे. निश्चित काही कमेंट्स आहेत त्याही आपण वाचूया. डाव संपलेला आहे. हरलो तरी तुमच्या सोबत आणि जिंकलो तरी तुमच्या सोबत. तुमचा खेळ महत्वाचा आहे. समाजसेवक शंकर दादा मोहिते यांच्यासाठी कमेंट आहे. आणि प्रकाश भास्ते यांनी कमेंट केलेली आहे. आणि पा या ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून बऱ्याचशा चांगल्या कमेंट त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. पहिला डाव संपला. पहिल्या डावामध्ये काय घडलं तर बॅटिंग करत असताना प्रारंभिक जोडी बॅटिंगसाठी ज्यावेळेस आली होती अमर मराठे आणि हर्षल या जोडीमध्ये एक चांगली पार्टनरशिप उभी राहिली. हर्षल यांनी चांगली बॅटिंग केली. किंबहुना एक षटकार एक चौकार त्यांनी ठोकला होता. मधल्या फळीमध्ये येताना महादेव कदम यांचा खेळ बहरला. विनायक एक छोटासा खेळ त्यांचाही राहिला. आणि अंतिम काही बॉलसाठी अंकुश आणि अमित आले होते. हा संपूर्ण बॅटिंग लाईनअप तुम्ही पाहिला. परंतु गोलंदाजीचा क्रम जर तुम्ही पाहिला निलेश बिल्लारे यांनी डावाला सुरुवात केली गोलंदाजी करत असताना. आणि गोलंदाजी करताना एक चांगला खेळ त्यांचा राहिला. एकही मोठा फटका त्यांनी खर्च केला नाही. राहुल वांगडे थोडेसे महागडे राहिले. 2 मोठे फटके आणि किंबहुना एक चौकार त्यांनी खर्च केला. त्यानंतर विकास सावले यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यांनी मोठे फटके खर्च केले नाही. परंतु अमर शेलार यांचे सुरुवातीचे काही बॉल महागडे होते. परंतु त्यानंतर जोमाने कमबॅक करत त्यांनी चांगले बॉल हाताळले. आणि आतापर्यंत या लीगचा एक चांगला स्कोर 52 धावांचा आहे सकाळपासून. बरेचसे सामने आपण 40-50 धावांचे पाहिले, काही 35 धावांचे पाहिले. परंतु 53 धावांचं लक्ष आणि 24 बॉल हे सर्वाधिक सकाळपासूनचं मोठं लक्ष आहे. आणि या मोठ्या लक्ष्याचा डोलारा आता ग्लोरियस स्पोर्ट जावली कशा प्रकारे सांभाळेल. काय होतात इकडचे तिकडे आकडे पुन्हा एकदा वळूया आणि पाहूया पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीगचा हा थरार. निश्चित जो संघ जिंकेल ना तो असा संघ असणार आहे जो 3 सामने जिंकेल. आतापर्यंत RV 11 पाटण हा संघ आहे ज्या संघाने आतापर्यंत सकाळपासून 3 सामने जिंकलेले आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं काही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. परंतु जो संघ हा सामना जिंकेल हा लीग मधला दुसरा संघ असेल. आजच्या जी रूपरेषा आहे सामन्यांची त्या सामन्यांमधला हा दुसरा संघ असेल जो 3 सामने जिंकेल. मॅचला होते सुरुवात. 53 धावा 24 बॉल असं आहे लक्ष. आणि मैदानाच्या आतमध्ये वळूया आणि पाहूया सत्र क्रमांक 2चा हा थरार. ओव्हर नंबर 1 साठी गाव मराठेवाडी नाव अमर मराठे ओव्हर नंबर 1 साठी. तर बॅटिंग साठी प्रारंभिक जोडी
गाव पिंपरी नाव राहुल वांगडे, तर एका बाजूला गाव जवळवाडी नाव मनोज जवळ. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली? निश्चित झेल हातातून निसटलेला आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होत राहतात. क्षेत्ररक्षक ज्यावेळेस अशा प्रकारच्या कॅचेस घ्यायला येतात त्यावेळेस त्यांचा 100% प्रयत्न असतो, एक सर्वोत्तम प्रयत्न त्यांचा असतो झेल घेण्याचा. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात, त्याचमुळे क्रिकेटचे सामने हे रंगात येतात. निश्चित शरीरावरती नियंत्रण त्यांना ठेवता आलं नाही. यावेळेला कल्लात्मक फटका, नजाकत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची ललकारी, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ साध धावेंसाठी जबरदस्त टोला, डोळ्यांना गारवा देणारा फटका आहे. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. ते नाव आहे मनोज जवळ, गाव आहे जवळवाडी. नटराज मुद्रा फटका, एक पाय हवेत आणि एका पायावरती संपूर्ण वजन. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला खेळाडू येतील वेगाने, पाण्यातून मार्ग काढलाय खरा, बॉलची फेकी केली आहे नॉन स्ट्रायकर एंडला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. अशा प्रकारच्या गोष्टींचा ताळमेळ तुम्हाला साधावा लागतो. निश्चित बॅटल बघण्यासारखं आहे. अमर मराठे यांच्याकडे अनुभव प्रगल्भ आहे. एका बाजूला सध्याच्या घडीला मनोज जवळ चर्चेमध्ये आहेत, किंबहुना राहुल वांगडे देखील चर्चेमध्ये आहेत. यावेळेला हा फटका सी कॉर्नरला आणि पहा क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये पकडतायत कॅच. असं वाटलं की हा फटका सी कॉर्नरला येईल, परंतु रसल यांनी पकडला एक चांगला झेल आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम ग्लोरियस स्पोर्ट जावलिया टीमला. पहिलं सुयश टीम 32 शिराळा 11 ला. निश्चित आडव्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अंगावरती येणारा बॉल, छोट्या उसळीचा बॉल आणि क्षेत्ररक्षक रसल तिकडे होते. कोणतीही चुकी न करता त्यांच्या हातामध्ये विसवला बॉल. विकेटचं होतंय पतन. राहुल वांगडे जातील माघारी. रसल अर्थात प्रवीण यांच्या हातामध्ये तो झेल विसवलाय. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी कुणाला प्रविष्ट केलंय. धावसंख्या आहे 8 वरती 1. अमर मराठे यांच्यावरती आक्रमण केलं, त्यानंतर अमर मराठे यांनी विकेट मिळवली. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी रणजित पवार येत आहेत. क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. या वेळेचा हा फटका एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय, स्ट्रायकर एंडला फेक केली जाईल का? हो, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. एका बाजूला अमर मराठे यांचा भेदक मारा, एका बाजूला मनोज जवळ यांचं आक्रमण. 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा. रणजित पवार 1 बॉलच्या पाठीमागे 2 वरती बॅटिंग करतायत आणि या षटकातला आता शेवटचा बॉल राऊंड द विकेट अमर मराठे, मराठेवाडी. आपटलेला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचा बॉल निर्धाव टाकलाय आणि एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहे 10 धावा. आता येणारे 18 बॉल आणि बनवायचे आहेत 43 धावा. असं आहे या सामन्याचं समीकरण. 18-43 रिक्वायर्ड रन रेट 14.33 आहे. म्हणजे या सरासरीने धावा बनवावे लागतील. या सर्व गोष्टी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात की सामना कोणत्या संघाविरुद्ध कोणाचा आहे, किंबहुना कितवा सामना आहे, लाईव्हचं प्रसारण, अक्षय शेठ म्हात्रे यांचा बॅनर, उद्या जावली 11 मध्ये कोणकोणते खेळाडू खेळणार आहेत, या सर्व गोष्टी हे बॅनर्स आहेत. किंबहुना पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल, मान्सून ब्लास्ट, ही संपूर्ण कमिटी, तुम्ही त्यांचे सगळ्यांचे फोटो पाहत आहात. म्हणजे या सर्व गोष्टींचा आढावा तुम्हाला ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून घेता येतोय. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा 18 बॉल आणि 43 धावांची गरज आहे ओव्हर नंबर 2 साठी.
अमर माने मानेवाडी, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आहे. पोलीस राज्य राखीव दलामध्ये म्हणजे CRPF मध्ये त्यांची अलीकडेच नियुक्ती झाली आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल खेळताना किंबहुना क्रिकेट खेळताना ज्यांनी आपल्या करिअरकडे फोकस दिलं असं एक उदाहरण तुम्हाला घेता येईल या आत्ताच्या सामन्यामधून आणि ते उदाहरण आहे अमर माने. यावेळेला हा फटका, परंतु मिळतील का धावा आणि पंच काय कळवतील. एक सिंगल धाव, धाव एक मिळेल परंतु आत्मविश्वास द्विगुणित करणारा फटका आहे. मनोज जवळ यांचं आक्रमण एका बाजूला सुरू आहे, एका बाजूला रणजित पवार यांनी त्यांना साथ दिली आहे, एका बाजूला अमर माने आहेत ज्यांनी आतापर्यंत 2 बॉल जे हाताळलेत, पाठीमागे ओढलेत. सकाळपासून अमर माने यांचाही खेळ गोलंदाजीमध्ये भरलाय, परंतु एका बाजूला आक्रमण मनोज जवळ. आपटलेला बॉल वेगाने उसळतोय, डोळ्यांच्या समोर निष्ठक्षकाच्या हाताच्या दिशेने निघालाय बॉल, आलाय तो डॉट. 3 बॉल हाताळलेले आहेत आणि अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या आहे 13 वरती 1. पायांचा वापर परंतु टायमिंग नाही प्रॉपर, आलाय तो डॉट बॉल. यावेळेला मनसुबे काही वेगळे होते मनोज जवळ यांचे की पदलाली त्याचा वापर करायचा होता, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला आणि पायांचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न, आला तो डॉट बॉल. निश्चित अमर माने यांची आपण चर्चा करतोय. 5 बॉल टाकलेले आहेत, अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत, एक 22ची धाव आहे आणि अंतिम बॉल या षटकातला शेष उजव्या स्ट्रीच्या बाहेर. बॅट गोपिनी सारखी फिरवली आहे परंतु संपर्क नाहीये, द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. निश्चित आम्हाला जी माहिती मिळते आशिष चोरगे सर सांगतायत की पाठीमागच्या सामन्यामध्ये अमर माने यांनी अशाच प्रकारची गोलंदाजी करताना अवघ्या 2च धावा खर्च केल्यात आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा या सामन्यामध्ये केली आहे. 2 षटकांचा संपलाय खेळ, धावसंख्या आहे 13, आता बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये 40 धावा. काही कमेंट्स आहेत त्या आपण वाचूया. क्रिकेटमध्ये पैसे कमवणे महत्वपूर्ण नाही तर धावा बनवणे हे खूप महत्वपूर्ण आहे आणि ही जी कमेंट आहे ती सार्थक वांगडे यांनी केलेली आहे. क्रिकेटमध्ये धावा या फार महत्वाच्या आहेत आणि त्याचाच उल्लेख त्यांनी या कमेंटमध्ये केलेला आहे. परंतु आता धावा हव्या आहेत कारण 12 बॉल 40ची गरज आहे आणि ओव्हर नंबर 3 साठी आता विनायक यांच्या हाती बॉल आहे. विनायक जे पाचुंबरे गावचे आहेत. यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघालाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची भरारी, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 7 धावेंसाठी रणजित पवार आक्रमण करताना एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला एक जबरदस्त उत्तुंग क्लासिकल दर्जेदार फटका राऊंड द विकेट. विनायक यांच्या बॉल वरती एक पाय पुढे काढत क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळलाय सरळ 7 धावेंसाठी, जो मंत्र मुग्ध करून टाकतोय प्रेक्षकांना. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच आता निवडलाय रणजित पवार यांनी. यावेळेला बॉल अंगावरती येऊ दिला, त्याला फक्त सन्मान दिला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये अमर माने यांनी मनोज जवळ यांना बांधून ठेवलंय. 8 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 9 बनवल्यात. रणजित पवार 4 बॉलच्या पाठीमागे 9. या ओव्हर मधले अजूनही 4 बॉल शिल्लक. मनोज जवळ तयार. वेग चांगला आहे परंतु दिशाही पाहावी लागेल. पंचांनी कळवलं की या बॉलची दिशा खराब आहे, आलाय तो वाईट बॉल. अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल. समीकरण बदलत आहे. 10 बॉल 32ची गरज. यावेळेला पुढे ठेवलाय बॉल, बॅटची आतली कडा. यष्टीरक्षक अमर मराठे यांनी बॉल थांबवलाय, त्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाहीये. आलाय तो डॉट. आता 9 बॉल 32 धावांची गरज आहे. परिंदे को मंजिल मिलेगी, फैले हुए उसके पंख बोलते. अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि आज हुनर बोलणं फार महत्वाचं आहे.
आपटलाय बॉल, सोडून दिलाय, नजर रोखून धरली बॉल वरती, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पंचांनी कळवलंय की वाईट +1, अशा घेऊया 2 धावा. समीकरणामध्ये होईल बदल, त्याच्यामुळे आता येणारे 8 बॉल आणि बनवायचे आहेत 30 धावा. माफ करा, बॉल तेच राहतील, धावा कमी होतील. 9 बॉल 30 धावा असं समीकरण शिल्लक आहे. जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स साठी. विनायक पुन्हा तयार. आपटलेला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फलंदाज होते रणजित पवार. यांना प्रभावित करणारा बॉल, म्हणजे या स्थितीला प्रभावशाली गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल. आपटलेला बॉल, बॅटची कडा आहे पाठीमागच्या बाजूला, एक सिंगल धाव मिळते. एका सिंगल धावेने धावफलक पुढे जाईल, परंतु ज्यावेळेस मोठे फटके लागतील त्याच वेळेस मात्र समीकरणामध्ये होईल मोठा बदल. आता जे समीकरण उरलंय ना, 7 बॉल मध्ये 29 धावांची गरज. यावेळेला हा फटका मिड विकेटला खेळाडू आहेत, पाण्यातून मार्ग काढत बॉल पर्यंत जाऊन पोहोचतील. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज रणजित पवार धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट, म्हणजे येणारे 6 बॉल आणि बनवायचे आहेत फक्त 28 धावा. 6 बॉल 28 ची गरज आहे. रणजित पवार परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जात आहेत. बॅटिंग करत असताना रणजित पवार 7 बॉलच्या पाठीमागे 11 त्यांनी बनवलेले आहेत. आता एका खेळाडूला रिंकू सिंग व्हावं लागेल, कारण 6 बॉल आणि 28 ची गरज आहे. रिंकू सिंग यांचा प्रवास आपण नेहमी उल्लेख करतो ना की फार खडतर राहिला. रिंकू सिंग यांचे वडील जर तुम्ही पाहिले ना तर गॅस सिलेंडर डिलिव्हरीचं काम करतात, परंतु अशा एक खडतर परिस्थितीमध्ये रिंकू सिंग क्रिकेटमध्ये आले आणि आज प्रसिद्धी मिळवली. IPL खेळले, आज टीम इंडियासाठी ते खेळतात. म्हणजे परिश्रम आणि मेहनत 100% असेल ना तर यशाला पर्याय उरत नाही. मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे, परंतु 6 बॉल 28 ची आहे गरज. तुम्ही आतापर्यंत काय केलं याला महत्व उरलेलं नाहीये. तुम्ही या स्थितीला काय करताय याला फार महत्व आहे, कारण 6 बॉल 28 ची गरज आहे. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे दोस्तों, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. अंतिम षटक ज्यांच्या नावी आहे, भन्नाट वेग ज्यांच्या गाठीशी आहे, नाव आहे अमित पाटील, गाव आहे पनुमरे. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. पंचांनी कळवलंय की नो बॉल आणि +1 अशा 2 धावा, म्हणजे 6 बॉल 26 धावांचं समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. 6 बॉल 26 असं समीकरण. अमित पाटीलांचा वेग नेहमीच बोलतो, परंतु हाय वेगाने बॉल टाकला, परंतु स्टंपच्या वरतून होता, स्टँडच्या वरतून होता. पंचांनी कळवलं की नो बॉल. बॅटची कडा आणि फ्री हिटचा बॉल असल्यामुळे फलंदाज कॅच आउटच्या स्वरूपामध्ये आउट होऊ शकत नाही. आउट होऊ शकतो फक्त रनआउट. क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे, बॉल 2दा टोलवणे, म्हणजे या काही गोष्टी आहेत. याच प्रकारे फलंदाज आउट होऊ शकतो आणि त्याच्यातला प्रकार म्हणजे रनआउट, आणि त्याचे शिकार मनोज जवळ झालेले आहेत. निश्चित फ्री हिटचा बॉल होता आणि पुन्हा एकदा या बॉलची क्रिया पाहूया. ओव्हर द विकेट अमित पाटील. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल अमर मराठे यांच्या हातामध्ये विसवला खरा, परंतु निश्चित मनोज जवळ यांनी क्रीज सोडलं, कारण फ्री हिटचा बॉल होता आणि किंबहुना मोठा फटका खेळायला गेला आणि बाकीचं काम अमर मराठे यांनी चोख केलं. आता येणारे 5 बॉल 26 धावांची गरज. सामना अजूनही जिवंत आहे, फक्त सामन्यामध्ये लढावं लागेल. ना कद बडा ना पद बडा दोस्तों, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला, सीमारेषेच्या पलीकडे मॅच जिवंत ठेवणारा फटका. या फटक्याची ललकारी, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. राह के काटे चुपते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते और इस गेंद की छलांग सीमारेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय. निलेश शिंदे यांच्या बॅट मधून फटका आलाय. आता समीकरण पुन्हा बदलत आहे. 4 बॉल
20 धावांची गरज। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, दोस्तों हारा वही जो लढा नहीं। 4 बॉल 20 चा हा थरार, हृदयाची धडधड वाढलीये, हृदयाचे ठोके चुकतायत। टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। दोन्ही फलंदाज एका चेंडला एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल। आता 3 बॉल 20 ची गरज। निश्चित जो संघ आता प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे। एक पाय पुढे काढत हा फटका खेळलाय। या बॉलच्या पाठीमागे फक्त मिळेल एक सिंगल धाव। एक चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळाली, एक चांगला सामना जो मोठ्या धावसंख्येचा होता 53 धावांचा। आणि आता 2 बॉल 19 ची गरज। काही खराब बॉल येतील का आणि आमचे फलंदाज मोठे फटके मारतील का यासाठी आता पाठीराखे व्याकुळ असेल, कारण जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे। एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होतोय। आता फक्त एका बॉलची बाकी आहे, ती फक्त औपचारिकता। शेवटचा बॉल शिल्लक आहे, 34 वरती 3 अशी स्थिती आहे। 53 धावांचा पाठलाग करत असताना टीम जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स। आणि शेवटचा बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय आणि या सामन्याची सांगता केली षटकाराने। प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि काही धावा कमी पडल्या आणि हा सामना इथे जिंकलेला आहे। 32 शिराळा 11 या टीमने। संपूर्ण सहभागी संघांचा आपण मनपूर्वक आभार मानूया। तुम्ही या स्पर्धेशी जोडला गेला त्यासाठी आपला सर्वांचा आभार। आणि पुन्हा एकदा आपण वळूया आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आहेत किरण मस्कर सर।